नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। आजच्या चिंतनाला घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि सर्वश्रुत असा अभंग आहे. अभंगामध्ये 4 चरणामधून भक्तीचं खूप मोठं वर्म किंवा साधनेतली एक मोठी खुबी, सहजता तुकाराम महाराज आम्हाला समजावून सांगतात. अभंगा याप्रमाणे आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अत्यंत सुंदर असा हा तुकोबाराय महाराजांनी श्रीमद भागवताचं परिपूर्ण अध्ययन करून वारकरी संप्रदायाला किंवा भक्ती संप्रदायाला, भागवत संप्रदायाला केलेला हा उपदेश आहे. याच्यामध्ये संपूर्ण भागवत धर्माचं आचरण कसं करावं त्याचंच अत्यंत सूक्ष्म रूप परंतु सोप्या शब्दात तुकोबारायांनी सांगितलं. जसं यापूर्वी आपण एक अभंग बघितला होता, पुण्य परोपकार पापते परपीडा. त्याच्यामध्ये पाप आणि पुण्याची सोपी व्याख्या किंवा धर्माची सोपी व्याख्या जी आम्हाला तुम्हाला समजेल आणि जेवढी आवश्यक आहे आपल्या पुरतं तेवढीच व्याख्या तुकोबारायांनी सांगितली. तसं अध्यात्म जगणाऱ्या माणसांना, भगवंताकडे जाणाऱ्या माणसांना जेवढं पाहिजे आवश्यक आहे तेवढंच तुम्हाला मी सांगणार आहे. खूप उगाचच काहीतरी तत्त्वज्ञान सांगितलं आणि खूप पांडित्य दाखवलं, खूप काही मोठं बोललं म्हणजे अध्यात्म झालं का? असं नाही. तर अत्यंत थोडक्यात पण परमतत्वाची जाणीव जर करून दिली तर आपल्याला तात्काळ आणि भगवंताच्या प्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा होतो. आणि हे होत असताना कोणत्याही स्वरूपात अवडंबर मागवावं लागत नाही किंवा कोणत्याही स्वरूपात ते कठीण जात नाही. त्यावेळी असं होतं की विद्वान लोक सोपा विषय कठीण करून सांगतात, पण संत मंडळी अत्यंत कठीण विषय अतिशय सोप्या आणि मोजक्या शब्दात सांगतात. तुकोबारायांचा हा अभंग या पद्धतीचा आहे की अत्यंत मोठा विषय सोपा करून सांगितला आहे. यात भागवत धर्माचं आचरणाचं मर्म सांगितलं आहे. भागवत धर्माच्या आचरणात काय सांगितलं? 11व्या स्कंदामध्ये नवनारायणांनी सांगत असताना भागवत धर्म म्हणजे काय की ज्याची व्याख्या किंवा ज्याच्या स्वरूपाचं चिंतन अख्ख्या भागवतभर केलं गेलं आहे, तेच चिंतन तुकोबारायांच्या अभंगात आहे. आपल्या सर्वांना माहिती असलेला श्लोक आहे, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मानावत अनुसृत स्वभावात करोमि यद्य सकल परस्मै नारायणाय ते समर्पये आम्ही नारायणाय ते समर्पये तत्. काया वाचे मने करून बुद्धियाने, शरीराने, इंद्रियाने आणि आपल्या पूर्व स्वभावानुसार जे जे काय आपण धर्म करतो ते सगळं भगवंतार्पित करावं, या नामे भागवत धर्म. तर तुकोबाराय महाराज आम्हाला हाच भागवत धर्म या अभंगातून समजावून सांगतात. महाराज आम्हाला म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपण जर वैष्णव असू, आपण जर भागवत संप्रदाय असू, आपण जर वारकरी संप्रदाय असू, आपण जर भक्ती संप्रदाय असू, तर आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टीचं जाणीव झाले पाहिजे की हे संपूर्ण जग विष्णुमय आहे. विष्णू शब्दाचा अर्थ व्यापक किंवा सर्व कणाकणामध्ये चराचरामध्ये भरून उरलेला तो विष्णू. पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे की तो सगळ्याकडं व्याप्त असून शिवाय त्या दशांगुलम 10 अंगुली उरलेला आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, 84 लक्ष योनींच्या सहित अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्या गोष्टीमध्ये भगवान विष्णू परमात्मा
स्वतः नाहीत. भागवतामध्ये ते पुन्हा पुन्हा सांगितलं की या सृष्टीच्या प्रारंभी मीच होतो, या सृष्टीमध्ये मीच भरून राहिलेलो आहे आणि सृष्टीच्या अंतीही मीच असणार आहे. ही सृष्टी हा माझा खेळ असे समजा. मग तीच गोष्ट तुकोबाराय महाराज सांगतात की जर सगळ्या सृष्टीत भगवंत भरलाय, भरला घनदाट हरी, मग त्या गोष्टीचा पहिल्यांदा अभ्यास करा. या गोष्टीचा पहिला अभ्यास करा. फार महत्त्वाचा संदेश आहे आम्हाला. ह्या गोष्टीचा पहिला अभ्यास करा. तुम्ही देवाचा अभ्यास करताय ना, देवाला प्राप्त करताय ना, मग भगवंताचे 4 प्रकारचे भक्त आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त दुःख झालं म्हणून भगवंताला हाक मारतो, अर्थार्थी काहीतरी हवंय म्हणून भगवंताला हाक मारतो, जिज्ञासू जाणण्यासाठी हाक मारतो, आणि ज्ञानी त्याच्या स्वरूपाचं अवगत ज्ञान आपल्याला व्हावं म्हणून हाक मारत असतो. आपण ज्ञानी व्हावं, आणि ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञानेन सदृशम असं गीतेमध्ये सांगितलं की ज्ञानासारखं दुसरं कोणतीच गोष्ट जगात नाही. मग पहिलं ज्ञान कोणतं घ्यायचं आहे? अध्यात्म जगणाऱ्या माणसांचं पहिलं ज्ञान कोणतं असतं? तर हे संपूर्ण जग भगवंताने भरलेलं आहे. जगामध्ये भगवंता वाचून दुसरं काहीही नाही. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन. उगा इतरत्र जाऊ नका. सर्वत्र भगवंत भरलेला आहे. आणि किंवा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. माझ्या गुरुनी मला दिलेल्या ज्ञानाप्रमाणे हा हरी भरला घनदाट, सगळीकडे घनदाट दाट असा भरलेला फक्त भगवंतच आहे. मग वैष्णवांचा धर्म कोणता आहे? तर वैष्णवांचा खरा धर्म हे जग विष्णुमय आहे, सर्वत्र भगवंत भरलेला आहे. या गोष्टीला पहिल्यांदा आपल्या अंतःकरणाला, मनाला, इंद्रियांना आणि वृत्तीला शिकवायचे. काय सांगितलं मी आपल्याला की सर्वत्र विष्णू भरलेला आहे हे आपल्या मनाला, इंद्रियांना, अंतःकरणाला आणि वृत्तीला पण शिकवायचे. नुसतं मनाला येऊन चालणार नाही, अंतःकरणाला भावलं पाहिजे, आपल्या वृत्तीत ते मुरलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे त्याचं आपण आचरणही केलं पाहिजे. आपल्या स्वभावाला पटलं पाहिजे की सर्वत्र भगवंत भरलेला आहे, तो माझ्याकडे पाहतोय. असे एकही जागा नाही की जिथे भगवंत नाही किंवा मी एकटा आहे. ह्या गोष्टीचा आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो. अध्यात्मामध्ये ना खूप देवदेव करण्यापेक्षा ही पहिली पायरी आहे अध्यात्माची, की तुम्ही सर्वांमध्ये भगवंत बघायला शिका ना. आणि हा भगवंत सर्वांमध्ये बघायला सद्गुरू शिकवतात, संत शिकवतात, परमात्म्याचे सेवक शिकवतात. हीच गोष्ट आपल्याला पहिल्यांदा अंगीकारली पाहिजे की विष्णुमय जग, या जगतामध्ये सर्वत्र भगवंत भरला आहे. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये संदेह आला होता, त्यावेळेला कार्याच्या प्रसंगामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाला असं दाखवून दिलं की विष्णुमय जग. शंकरांच्या मनामध्ये एकदा संदेह आला होता, शंकर खरे वैष्णव, पण ज्या वेळेला त्यांनी मोहिनी अवतारातलं ते मोहिनीचं रूप बघितलं, त्यावेळेला ही स्त्री आहे आणि मी कोणीतरी पुरुष आहे हा संदेह आला होता. त्यावेळेला भगवंताने त्यांना हिमालयामध्ये दर्शन देऊन त्या संभ्रमातून, मायेतून दूर केलं. आणि मग त्याच्यानंतर ही गोष्ट परिपूर्ण शिवांच्या मनामध्ये झाली, रुजली गेली की सर्वत्र विष्णू भरलेला आहे. आणि भागवतामध्ये, रुद्रगीतामध्ये हीच गोष्ट भगवान शंकराने प्रचेतासाच्या पुत्रांना प्राचतसानं शिकवलेली आहे की सर्वत्र भगवंत भरलेला आहे, हे विसरू नका. तुम्ही सगळ्यात गोष्ट ही डोक्यात घ्या की या जगात सर्वत्र भगवंत आहे. ही गोष्ट पहिली महत्त्वाची अध्यात्म शिकण्याची आहे. विष्णुमय जग हाच वैष्णवांचा धर्म आहे. धर्म म्हणजे तरी नेमकं काय आहे? धर्म म्हणजे जीवनशैलीचं आचरण, की ज्या आचरणामधून आपण उत्तुंग अशा परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त करू शकतो, परंतु प्राप्त करू शकतो. हे जीवन आचरण आहे. आणि त्याच्यामध्ये करत असताना भेदाभेद भ्रम अमंगळ, तुम्ही कोणत्याही प्रकारचे भेद डोक्यात आणू नका. असे भेद असतात ते भ्रममूलक असतात, ते अमंगळ असतात. जिथे द्वैत येतं, भेद येतो, त्या ठिकाणी तुमच्यामध्ये अध्यात्म हे बाजूला जायला लागतं. तर भेदाभेद म्हणजे द्वैत, हे अमंगळ आहे किंवा हे भ्रममूलक आहे. हे आपल्याला पहिल्यांदा कळालं पाहिजे. म्हणजे वैष्णवांचा धर्म कोणता आहे? तर विष्णुमय जगत आहे आणि भेदाभेद नाहीत. आणि त्यामुळे भेदाभेदाचा जर मनामध्ये विचार आला तर तो एक प्रकारचा भ्रम आहे
आणि ती अमंगल अवस्था आहे, ती मंगल अवस्था नाही. भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये शुकदेवाने राजा परीक्षितीला प्रथम हे समजावून सांगितलं की भगवंताचं विराट रूपाचं दर्शन घडवलं. आणि विराट दर्शन घडवत असताना त्यांना आतल सुतल वितल तलातल महितल रसतल पातालापासून ते भूर्भुवस्वा महाजनातपा सत्यमपर्यंत ह्या सगळ्या रूपाच्या मध्ये, सगळ्या अवस्थांच्या मध्ये, खाली 7 वर 7 मध्ये पृथ्वीलोक आणि अनंतकोटी ब्रह्मांड, याच्यामध्ये भगवंतांचे विराट रूप कसं आहे हे समजावून सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये कोणाचाही भेद करू नका हा वारंवार दिलेला संदेश होता की त्याच्यामधून त्यांनी सद्योमुक्ती नावाचं प्रकरण सांगितलं आहे की हे कळाल्यानंतर आपल्याला सद्योमुक्ती म्हणजे तात्काळ मुक्तीची प्राप्ती होते, बाकी काहीही करावं लागत नाही. म्हणजे सद्योमुक्ती हे जे प्रकरण आहे भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये जो अध्याय येतो त्या अध्यायामध्ये आम्हाला प्रथमतः हीच गोष्ट समजावून सांगितलेली आहे. मग हीच गोष्ट तर भेदाभ्रम कशामध्ये येऊ शकतो, भेदाभेद कशात होऊ शकतात, तर भेदाभेद अनेकांमध्ये आहे. काल सांगितल्याप्रमाणे तू आणि मी हा पहिला भेदाभेद आहे. मी म्हणजे वेगळा आहे आणि तू म्हणजे कोणीतरी वेगळा आहेस, हा पहिला भेद आहे. मला असं लागतं, तुला असं लागतं, माझं असं आहे, तुझं असं आहे, हा पहिला भेदाभेद आहे. जातीभेदामध्ये पण भेदाभेद मानले. उच्च नीच वर्ण हा एक मोठा भेदाभेद आहे. त्याच्यानंतर जसं जातीत उच्च नीच आहे तसं आर्थिक निकषावरती सुद्धा भेदाभेद होतो की हा अत्यंत गरीब आहे, तो मध्यमवर्गीय आहे, तो श्रीमंत आहे, तुला काय कळतं, मला काय कळतं, तू आणि मी, ही सगळी भाषा सुरू होती. हाही भेदच आहे, हाही भ्रममूलक आहे. अरे तो भगवान परमात्मा कोणाला एका क्षणामध्ये राजा करतो तर कोणाला दुसऱ्या क्षणामध्ये अत्यंत भिकारी अवस्थेमध्ये घेऊन जातो. याच्यासाठी उत्तम उदाहरण सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी की रामचरितमानसामध्ये रामजन्माची आणि रावणाच्या प्रकरणाची अनेक वेगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये एक उदाहरण वेगळं विचित्र पण समजून घेण्याजोगतं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये एकदा असं झालं की रावणाला एक मानसकन्या प्राप्त झाली आणि ती मानसकन्या प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की या मुलीचं लग्न कोणाशी करून द्यायचं मी. ती बाळ रूपामध्ये असताना त्या रावणाने ब्रह्मदेवाला विचारलं की या मुलीचं लग्न मी कोणाशी करून देऊ. तर ब्रह्मदेवाने बघितलं समोर एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी रस्त्याने झाडत चाललेला मुलगा होता, सफाई कामगार होता. त्या सफाई कामगाराकडे बघितलं आणि त्या ब्रह्मदेवाने सांगितलं की ही तुझी मुलगी याला देऊन टाक. रावणाला अत्यंत राग उत्पन्न झाला की ही मुलगी त्याला द्यायला सांगितली, सफाई कामगाराला द्यायला सांगितली. आणि त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी सफाई कामगाराला मारायला सांगितलं, पण सफाई कामगाराला मारता आलं नाही. मग त्याने काय केलं की सफाई कामगार त्या मुलाचा उजव्या पायाचा अंगठा तोडला, त्याला 4 बोटं ठेवली आणि त्याला दूर जंगलामध्ये येऊन फेकून द्या म्हणून सांगितलं. ज्याला त्या सफाई कामगाराला दूर जंगलामध्ये फेकलं गेलं तो दुःखी होता, आपल्याला का मारलं कळत नव्हतं, अंगठा तुटलेला रक्तबंबाळ आहे. तेवढं त्याला एक वन्य समाजाचा आदिवासी भेटला आणि त्याने त्याला औषधोपचार करून बरं केलं. पण त्याच्यानंतर काय झालं, त्या तिकडचा एक राजा वारला होता आणि हत्ती गळ्यामध्ये म्हणजे हत्तीच्या तोंडात माळा देऊन राजा शोधत होते आणि नेमकी त्याने ती माळा या मुलाच्या गळ्यामध्ये घातली. मुलाला नंतर सगळ्या प्रकारे राजाची ट्रेनिंग दिलं गेलं आणि मुलगा पुढं राजपुत्र म्हणजे राजाच झाला. आणि जेव्हा मुलीची लग्नाची वेळ आली त्याला शोधाशोध करताना हा राजा सापडला, अत्यंत आपल्याला शोभणारा राजा आहे. लग्न लागलं आणि त्यावेळेला त्याने ब्रह्मदेवाला हाक मारली गरवाने, ब्रह्मदेवा बघ माझ्या मुलीला राजपुत्र मिळाला. ब्रह्मदेव म्हटला हो राजपुत्रच आहे, त्याचा फक्त अंगठा बघ तू. आणि अंगठा बघितला तर तोडलेला, पण ह्याच मुलाच्या पायाचा अंगठा तो तोडला होतास. तू मुलगी त्यालाच दिली. पण मग हे कसं घडलं, अरे काल तो विशिष्ट काम करत होता, आज तो विशिष्ट काम करतोय. तुम्ही हा मनामध्ये भ्रम बाळगूच नका की आपल्याला सगळं येतं आणि सगळंच आपल्याला समजून येतं. अरे हा भेद अत्यंत वाईट आहे. उच्च नीचतेचा किंबहुना जातीय अस्पृश्यतेचा, शिक्षणाच्या बाबतीतला भेदाभ्रम, आर्थिक लाभाच्या बाबतीतला भेदाभ्रम, जेवायला वाढत असताना एकाला एक पंक्तीप्रपंचाचा भेदाभ्रम, ज्ञान देत असतानासुद्धा ज्ञानामध्ये भेदाभेद करणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पुढे जाऊन भ्रममूलक आहेत आणि वैष्णवांनी या भ्रममूलक गोष्टीमध्ये अडकायचं नाही. हा
पुढचा नियम सांगितला, कारण या गोष्टी अमंगळ आहेत. अमंगळ शब्दाचा अर्थ असा की या अपवित्र असून असं करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणाला आणि त्या माणसाला त्या गोष्टी वैष्णव धर्मापासून दूर नेतात, अर्थात त्याला अपवित्र करतात. तो भगवंतापासून दूर जातो. एकाला एक दिलं, एकाला एक केलं, एकाशी एक वागला, एकाशी एक वागला, हे वैष्णव धर्माला साजेसं नाही आहे. हे याच्यामध्ये हा फार मोठा दोष आहे. तो जसा ज्ञानी आहे, जसं त्याच्याकडे पात्रता आहे, त्या पात्रतेप्रमाणे त्याला द्यायचं आहे. पण त्याची पात्रता आहे तेवढं नाही. अधिकार त्याचा करू उपदेश या अभंगाच्या चर्चेमध्ये आपण जी चर्चा ऐकलेली आहे की जसं जसा अधिकार तसं तर अधिकाराप्रमाणे ज्ञान दिलं गेलं पाहिजे. पण त्याच्या ठिकाणी हा अमुक आहे, तो तमुक आहे, अशा स्वरूपाचा भ्रम करू नका. कारण ह्या भ्रमामुळे, या भ्रमाला बाळगल्या कारणामुळे आणि या भ्रमाचंच मनामध्ये घर झाल्या कारणामुळे आपण वैष्णव धर्मापासून, भागवत धर्मापासून, भगवत धर्मापासून, भगवंतापासून खूप दूर जातो. पाहता 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 आपल्याला लांब जावं लागतं. भागवत रामायणामध्ये उदाहरण आहे की त्या शबरीला आणि त्या मातंग मुनींना गौण समजल्या कारणामुळे त्यावेळेच्या ऋषीमुनींना त्रास झाला होता. आणि नंतर तर शबरीच्या गौण मानल्या कारणामुळे तिला पंपा सरोवराला हात लावून स्पर्श करायचं म्हणून सांगितलं होतं. तर पंपा सरोवरामध्ये संपूर्ण आळ्या पडल्या, पाणी खराब झालं. आणि त्यावेळेला देववाणी होऊन सांगितलं गेलं की शबरीचे पाय धुवा आणि तिचे तीर्थ पंपा सरोवरात टाका, तर हे पाणी शुद्ध होईल. तेव्हा सगळ्यांना शबरीचा अधिकार कळाला, ते करावं लागलं होतं. तर त्यामुळे वैष्णवांनी, भगवत धर्म जाणणाऱ्या माणसांनी तुम्ही ही गोष्ट पहिली लक्षात घ्या की भेदाभेद भ्रम ज्याच्या अंतःकरणाला प्राप्त झाला, भेदाभेदाचा भ्रम, तो अमंगळ स्वरूपाचा आहे. अभंगामध्ये कुठे पॉज द्यायचा आणि कुठल्या शब्दाकडे जोर द्यायचा याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर भेदाभेद हा भ्रम आहे, हा अमंगलकारक आहे. पण हे तुम्हाला मी काय सांगतो, अत्यंत विनंतीपूर्वक तुकोबाराय महाराज आणि तुकोबाराय संत आहेत, ते विनंतीने सांगतात, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, अहो तुम्ही ऐका. हे तुम्ही जे भागवत श्रवण करणारे किंवा भगवंताचे जे निस्सीम भक्त आहात ना, तुम्ही ऐका आणि कराला तर हित सत्य करा. जय तुम्हाला हित साधायचं आहे ना, भगवत भक्ती करून, भागवत ऐकून, परमेश्वराचे गुणगान गाऊन, परमेश्वराला आळवून, या सगळ्याचा यथार्थपणे हित म्हणजे सत्य या रूपाला तुम्ही प्राप्त करा. व्हा, कारण भगवान सत्यात्मक आहे आणि भगवंताला सत्य फक्त आवडतं. म्हणजे जगातलं वैष्णव सत्य काय आहे, तर विष्णुमय जग हे वैष्णव सत्य आहे. आणि ह्या सत्याला जर तुम्ही पाठ फिरवली, या सत्याला जर नीट मनामध्ये आणलं नाही, तर तुम्ही भागवत ऐकल्याने हित नाहीच होणार. पुष्कळ लोक म्हणतात की अनेक वेळा भागवत ऐकून सांगून याचा फरक का नाही पडला. त्याचं कारण असं आहे की त्याने अजून वैष्णवांचा धर्मच जाणला नाही, खऱ्या भक्तीला ते लागले नाहीत. न घडो कोण्या जीवाचा मत्सर पुढे म्हणणार आहेत. तर एक खरी भक्तीचं तो खरी खोटी गोष्ट तीच आहे की भागवत ऐकतायत, तुम्ही भक्त भागवत आहात ना, भागवताचे भक्त आहात ना, तुम्ही भगवंताचे भक्त आहात ना, भागवती आहात ना, मग तुम्ही निस्सीम भक्त आहात ना, मग तुम्ही ऐका आणि आपलं हित कशात आहे ते समजावून घ्या आणि हिताला सत्यरूप मानून त्या सत्याचं आचरण करा. तुम्ही डोळे बंद करून एखादी परमार्थ करू शकत नाही. तुम्ही डोळे बंद करून नैवेद्य दाखवला, पण जर डोळ्याच्या पुढे नैवेद्याचे म्हणजे नाकात वास नैवेद्याच्या पदार्थात असेल आणि मनामध्ये हा विचार आला की आता नैवेद्य झाला की पहिल्यांदा मी गाजर हलवा कसा त्याचं खाऊन बघतो, तर नैवेद्य देवापर्यंत जात नाही. पण डोळे उघडे ठेवून जर आपण ही कल्पना मनामध्ये आणली की हा भगवंत नैवेद्य खातोय आणि एखाद्या लहान मुलाला जेवायला किती वेळ लागतोय, त्याप्रमाणे थोडासा वेळ देऊन जर आपण भगवंताला हळू त्याला खाऊ घातलं, किंवा पिलाला पक्षीने म्हणजे चारा भरवते तसं हळूहळू भगवंताला खाऊ घातलं आणि तसं जर केलं आपण आणि थोडा वेळ थांबलो आपण भगवंताच्या समोर आणि तो भगवंत खातोय ही आधी कल्पना करा, मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष दिसायला लागेल, तुम्हाला अनुभव यायला लागेल. तर ते जे परमतत्व आहे ना, ते तुम्ही समजावून घ्या. म्हणून आपण नेहमी म्हणतो की गुरुमंत्र ज्याला प्राप्त झाला आहे त्याने नैवेद्य दाखवल्यानंतर 12 वेळा गुरुमंत्राचा जप करावा. ब्राह्मण असेल आणि पौंजीबंधन झालं असेल तर त्यांनी 12 वेळा गायत्रीचा जप करावा आणि तोपर्यंत नैवेद्याचं ताट तसंच समोर हातात धरून उभं राहावं. हे 12 वेळा का, तर प्रत्येक व्यंजन भगवंताने घ्यावं. कारण सूर्य 12 आहे, द्वादशादित्य आहेत की ज्यांचं वर्णन 33 कोटी देवांच्या मध्ये येतं आणि भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये पण 12 सूर्यांचं वर्णन आलेलं आहे.
हेच 12 सूर्य महत्त्वाचे. आणि सूर्याच्या रूपामधूनच अन्न निर्माण होतं आणि ते अन्न भरलं जातं चंद्राच्या रूपातून. तर ते सूर्य आणि चंद्राला ध्यानात हृदयात धारण करून आपण त्या भगवंताला भोजन करा म्हणावं तर भगवंत जेवतो. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा गोष्ट कर लक्षात घ्या की ऐका जी तुम्ही भक्त भागवत. तुम्ही स्वतःला भगवंताचे भक्त म्हणत असाल तर ऐका. कराल ते हित सत्य करा. तुमचं हित कशामध्ये आहे? निस्सीम भक्त आहात ना तुम्ही, मग हित कशात आहे ते पहा आणि आधी सत्य करा. कारण सत्य केल्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होत नाही. जसं समाधिहारीची समसुखे विणं त्याच्याबरोबर आयुष्य होत नाही, तसं सत्य पहिल्यांदा करा. आणि हे सत्य करत असताना काय जपावं, कशाला जपावं, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं की वैष्णवांनी कशाला जपावं. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सगळं करत असताना कोणत्याही जीवाचा तुम्ही मत्सर करू नका. अर्थात त्या सगळ्या जीवांमध्ये एक भगवान भरलेला आहे हे लक्षात घ्या आणि त्या सर्वेश्वराचे भगवंताचं पूजन करा. हेच खरं वर्म आहे, म्हणजे सगळ्यात मोठं रहस्य आहे. कोणामध्येही तुम्ही भेद करू नका. तुम्ही एकच करा. सर्वत्र नमस्कारी मजे एकात आहे. सगळ्यामध्ये तुम्ही भरलेलं आहे हे तुम्ही अगदी नीट लक्षात घ्या आणि त्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही वागा. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारातून तुम्ही प्रपंच करू नका. तुम्ही प्रपंच देवामध्ये करू नका, तुम्ही प्रपंच देवतांमध्ये करू नका, तुम्ही प्रपंच गुरुमध्ये करू नका, तुम्ही प्रपंच पंथामध्ये करू नका, तुम्ही प्रपंच जातीमध्ये करू नका, तुम्ही प्रपंच धर्मामध्ये करू नका, तुम्ही प्रपंच अर्थामध्ये करू नका, तुम्ही प्रपंच संसारामध्ये करू नका. म्हणजे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे कसं आहे मी सांगतो. आपण देवात प्रपंच करतो. काही लोक म्हणतात की मी फक्त विठ्ठलाची भक्ती करतो, काही लोक म्हणतात मी शिवाची भक्ती करतो, काही लोक म्हणतात मी देवीची भक्ती करतो, दत्तांची भक्ती करतो, मी गुरूंची भक्ती करतो. तर तुम्ही त्याप्रमाणे एकाचीच भक्ती करतात असं म्हणून तुम्ही प्रपंच का करता? तुम्ही ज्याची उपासना करता ना त्याला सर्वत्रामध्ये पाहायला शिका ना. कृष्णाचे उपासकात तुम्ही सगळ्यात कृष्णाला पहा, रामाचे उपासकात तर सगळ्यात रामाला पहा, शिवाचे उपासकात तर शिवाला सगळ्यामध्ये पहा, कृष्णाचे उपासक सगळ्या कृष्णाला सगळ्याकडे पहा, विठ्ठलाचे उपासक असाल तर विठ्ठलाला सर्वत्रामध्ये पाहायला शिका, तो अभ्यास करा. देवीचे उपासक असाल तर देवीला सर्वामध्ये पहा, किंबहुना गुरूंचे उपासक असाल तर गुरुला सर्वामध्ये पहा. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगामध्ये त्यांनी गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल पण म्हटलं, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. आणि नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळीकाळा पार नाही असं नामदेव प्रेमाने सांगतात. कारणाचं गोष्ट आहे की मला हे वर्म कळलं की देवात भेद नाही, देवतांच्यामध्ये भेद नाही, गुरूंमध्ये भेद नाही. काही लोक म्हणतात माझे गुरु सर्वात श्रेष्ठ आहे, मी यांचा शिष्य आहे, मी त्यांचा शिष्य आहे, मी हे माझे गुरु सर्वात मोठे आहेत. मला एक सांगताना फार विषाद वाटतो, खरी गोष्ट प्रवचनात चर्चेत घेऊ नये, पण तरी मी सांगतो की एक महान संत 5-7-10 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचं नाव फार बोला फार मोठा होता. आणि त्या महान संतांचे बोलायला लागल्यानंतर त्यांचं ऐकावं असं वाटायचं, खूप लोक ऐकायचे. आणि त्यावेळेला पंतप्रधान वगैरे पण त्यांच्या भेटीला गेले होते भारताचे. आणि मंत्री संत्री वाजंत्री गेले, त्यात काही विशेष नाही. त्या संतांनी अनेक ठिकाणी आश्रमं केली, अनेक ठिकाणी त्यांच्या संस्था निघाल्या, गावोगावी संस्था निघाल्या. आमच्या धुळ्याला पण त्यांनी संस्था होती त्या संतांची. सगळीकडे त्यांचा बोलाबाला झाला, घरोघरी त्यांचे फोटो, घरोघरी त्यांचं नाव जय जयकार होता. आणि त्यांचे शिष्य असं म्हणायचे की आमच्या गुरूंसारखा गुरु नाही. आज इतके गुरु झाले. आणि एकदा तर माझी चकमक अशी उडाली होती, मी एकदम गप्प बसलो होतो त्यांच्या पुढे. तुम्ही म्हणे काय सांगता यांची नावं, त्यांची नावं घेता, कुठून तरी विषय निघाला होता माझा. मी विषय काढला होता श्री परमपूजनीय प्रातस्मृत डोंगरेजी महाराजांचा विषय काढला होता की भागवत शिकावं डोंगरे महाराजांच्याकडून. भागवताचं खरं ज्ञान या जगतामध्ये आता प्रसिद्ध आहे डोंगरे महाराजांचं. जसं भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी समजून सांगितली, जसं वेदांना आणि उपनिषदाला भागवताला तुकोबाराने समजून सांगितलं, तसं मूळ भागवत ग्रंथाकडे पाहायची दृष्टी डोंगरे महाराजांनी दिली. असं मी विधान केलं, संस्थांमध्ये बसूनच मी विधान केलं. आणि त्यावेळेला तो त्या गुरूंचा शिष्य होता, त्यांनी भयंकर विरोध केला मला. म्हणजे तुम्ही आज आमच्या गुरूंना ओळखलं नाही, आमचे गुरु म्हणजे केवढे मोठे, काय. फार मोठा वादंग झाला. मी हात जोडले, म्हटलं तुमचे गुरु निसंशय मोठे आहेत,
पण मी भागवतामध्ये बद्दल विषय मांडला होता की डोंगरेजी महाराज हे भागवताच्याबद्दल आपल्याला सूर्याप्रमाणे आहेत. त्यांच्यामुळे मला तरी भागवत कळालं. मी प्रथमतः सगळ्यांना सांगायचो की भागवताचं विवरण मी डोंगरे महाराजांच्या पुस्तकाच्या आधारे केलेलं आहे. सुरुवातीला नक्की बोलत होतो मी, कारण त्यात लपवायची गोष्ट काय आहे. संतांचं नाव घेताना तर जीभ जड होत असेल तर त्याच्यात दुर्दैव ते कोणतं. पण नंतर दुर्दैवाने काही फेरे फिरले आणि त्या संतांना अटक झाली. आजही ते तुरुंगामध्ये आहेत, जीवित आहेत, तुरुंगात आहेत. आणि आता त्यांचे आश्रम मोडली गेली, साधक मोडले गेले, शिष्य मोडले गेले. मध्यंतरी धुळ्यामध्येच एक भागवताचा सप्ताह होता. एका कनकेश्वरी माता म्हणून भागवताला सांगायला आल्या होत्या. मी आवर्जून त्यांच्या कथेला गेलो होतो. तिथे मला ते शिष्य भेटले आणि सहज बोलता बोलता किती सुंदर सांगितलं माननी. मी असा हात केला तर तरी माझा हात धरला, मला बाहेर बोलवलं. म्हणजे पूर्वी तुम्ही डोंगरे महाराजांना चांगलं म्हणत होते, आता तुम्ही कनकेश्वरी माना चांगलं म्हणताय. म्हटलं मी काय सांगितलं की या भागवतातला मुद्दा याने किती सुंदर सांगितला. म्हटलं तुमच्या गुरु महाराजांचं काय झालं, नाव काढू नका हो तुम्ही. आम्ही फसलो, आम्ही मानतच नाही. मी उलट तुम्हाला विनंती करतो, महाराज मला क्षमा करा, मी तुमच्याकडे येतो, मला गुरुमंत्र द्या. म्हटलं तेवढी माझी पात्रताच नाही आहे. हा जो काही भ्रम आहे ना, हा जो भेद आहे ना, हा अध्यात्माला कुठे वर नेणारा नाही. पंथाचा भेद करतात. आम्ही शैवपंथी आहोत, आम्ही वैष्णवपंथी आहोत. आणि ह्या भेदाचे फार मारामाऱ्या होतात. 2 एकादशा आल्या की पहिली एकादशी दुसरी एकादशीचा विचार आला की आम्ही शैव आहोत, आमची पहिली एकादशी. पंचांग काय सांगतं, सूर्याने तिथी कोणती पाहिजे जाऊ द्या, पंचांग काय सांगतं. तुम्ही कुठले दुसरी एकादशी करता, सूर्योदयानंतर फक्त 20 मिनिटं एकादशी म्हणून द्वादशी तुम्ही उपवास करता एकादशीचा, आणि एकादशी तुम्ही चेंदून घेता. मी ऐकलेच बोल हे सगळे. म्हटलं बाबा आम्हाला बाकी काही एवढं कळत नाही. भागवतात सांगितलं आहे साधन द्वादशीचं व्रत करायचं अंबरीशाचं, आणि अंबरीश आमच्या दृष्टिकोनातून महाभागवत आचार्य आहेत. जे त्यांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं ते आम्ही करतो. काही लोक राम जन्मावरनं कटकट करतात, कृष्ण जन्मावरनं कटकट करतात. श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमीच पाहिजे, रोहिणी नक्षत्र पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे. पण बहुतेकांचा कृष्ण जन्म हा 2-2दा येतो. आज आमचा, उद्या त्यांचा. आणि अनेकांचे असे अगदी मोठे मोठे वैष्णव संतसुद्धा, भागवत भारतीय संप्रदायाचे संतसुद्धा असं करतात. काय महाराज तुम्ही वेड्यासारखं आज एक रामजन्म की कृष्णजन्म केला, आमचा उद्या आहे. दाते पंचांगाला बघू नका, तुम्ही काय दिले ते बघा. अशा वेळेला हात जोडावेत, नमस्कार करावा. आणि त्यावेळेला एकच, भेद करू नका. मार्गाचा पंथाचा भेद नको, मार्गातला भेद नको. कुठलाही भेद न करता त्याचबरोबर कुठल्या जीवाचा पण मत्सर होता कामा नये. जीवाचा मत्सर होता कामा नये. मग खेळते डास चावतात, त्यांना काय करायचं. मनामध्ये प्रश्न होता. डास चावतात मग त्यांना वारायचं नाही, म्हणजे हाकलायचं नाही. त्याचं उत्तर मला शोकतालला गेलो तर दंडी आश्रमामध्ये मिळालं. दंडी आश्रमामध्ये काही साधू लोक राहायला तिथे आहेत अजूनही आहेत. तर त्यांच्या खोलीमध्ये पंखा पण नाही, आणि ते साधू लोक बसतात, डास येतात, त्यांना त्याचा हिवताप येतो, त्रास होतो. एका सध्या पंख्याने ते नुसते करत असतात, पण कधी मच्छरागती लागत. ते म्हणतात की अगर काटना ही है और इसी से जाना है तो भगवान ने वही रूप लेके हमारे लेने के लिए आया है, तो हम क्यों मना करें. त्या दिवशी मी त्या संतांना नमस्कार केला. म्हटलं ही बुद्धी माझी कधी व्हावी. मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये याच्याबद्दल काय सांगितलं. आणि मन एकदम शांत झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घासातील हरळं, जर मुख्य पिकाच्या आतमध्ये गवत वाढलं तर ते काढायचं का नाही, असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये हा प्रश्न विचारला आहे की जर शेतामध्ये गवत खूप वाढलं, मुख्य पिकाला सोडून तण वाढलं किंवा इतर झाडं वाढली तर काढायची का नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलं, उत्तर दिलं होतं की घासा हातीला हरळं फेडावया हे तात्काळ, ती पहिली काढलीच पाहिजे. कारण का की ती काढल्याशिवाय मुख्य पिकाला जोम येत नाही, मुख्य पीक वाढत नाही. मग तिथे जर तुम्ही सगळ्यात देव करत बसलात तर तुम्ही चुकत आहात. मुख्य काय ते वाढवा, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. तिथं भेद करत नाही आहेत तर तुम्ही मुख्याला पाणी घालत आहात. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष, मुळाला पाणी घाला. मग अशा वेळेला तर भेद न करता जे मुख्य वाढवायला पाहिजे त्याच्याकडे नीट पाहायला पाहिजे, असं संतांचं प्रतिपादन आहे. आणि त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. आमच्याकडून कोणाचा मत्सर घडता कामा नये, परंतु मूळ तत्त्व वाढण्यासाठी कुठं गप्प बसायचं, कुठं बोलायचं.
आणि कुठे न बोलता पुढे 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 चालत राहायचं हे कळलंच पाहिजे. प्रत्येक गोष्ट बोलून शब्दातून होते का? काही लोकांना वाद घालायची एवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीला शब्दाला शब्द फेडलाच पाहिजे. माझी शंका आहे, मला हे उत्तर द्या, तुम्ही चुकीचं सांगितलं, तुम्ही बरोबर सांगितलं, हा तो. अशा वेळेला खऱ्या साधकाने एकदम गप्प बसावं, कुठलंही उत्तरच देऊ नये. आपण म्हणता कदाचित ते सत्य असेल, मला अजून पर्सेंटले कळलेलं नाही, असं उत्तर द्यावं. तर ह्याच्यातून कधी बाहेर येऊ शकत नाही आपण. मग याच्यातून मत्सराची भावना वाटते. तर न घडावा मत्सर म्हणजे काय? घडावा मत्सर म्हटलेले, मत्सरा घडतो. याच्याकडे फार बारीक लक्ष द्या या अभंगातल्या या वाक्यांकडे. न घडावा मत्सर, घडावा मत्सर. आपण मत्सराला घडवतो. हा असाच का वागला? काही लोकांना सवय असते इकडे थुंकायच्याकडे बघून, काही लोकांना सवय असते कुठे हाड करायची. मी सरळ त्यांच्याकडे हात जोडतो, देवा यांना तू बुद्धी दे, उगत रागवतायत, उगत बोल, यांना बुद्धी तू दे देवा. यांची बुद्धी अशी आहे ना, मी समजून सांगायला गेलो ते माझं ऐकणार नाहीत. यांची बुद्धी ज्या क्षणाला त्यांची पालटेचं वेळ येईल ना त्यावेळी बुद्धी पालटेल. पण तोपर्यंत या बुद्धीत कितीही कोणी सांगितलं तरी ह्या बुद्धीत फरक पडणार नाही, कारण ती वेळ आलेली नाही. कदाचित अजून 5-6 जन्म घेतील. संतांच्या सहवासात राहून देवाची पूजा करून जर ही बुद्धी असेल आपल्यामध्ये, तर समजावं की हा मत्सर मनाने घडवलेला आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीपासून मडकी बनवतो, कुंभार मातीपासून पणत्या बनवतो, कुंभार मातीपासून भांडी बनवतो, असं हा व्यक्ती म्हणजे ही कुंभार हा प्रत्येकातले गुणदोष काढून आणि त्यातल्या प्रत्येकातल्या दोषांवरती जास्त जोर देऊन तो पुढच्याचा मत्सर करतो. म्हणून तुकोबाराय महाराज वैष्णवानं सांगतो असताना पुढचं वाक्य सांगतात, न घडावा मत्सर. आपण मत्सराला घडवूच नाही. का चांगलं घडवता येत नाही का? चांगले विचार देता येत नाहीत कोणाला? एकातरी संतांनी आम्हाला वाईट विचाराने घडवलं आहे का? एका ठिकाणी तर फार छान म्हटलेलं आहे, आम्ही बी घडवलं, तुम्ही बिघडा ना. आपण घडलं, बाकीच्यांना का आपण का घडवू नये? तर न घडावा मत्सर याच्यामध्ये की का रागवायचं कोणावरती, का बोलायचं? अरे आयुष्य आहे तरी किती, आणि त्या आयुष्यामध्ये प्राप्त काय करायचं आहे? त्या प्राप्त करण्याच्या गोष्टीकडे जर न पाहता आम्ही इतरच गोष्टीवर लक्ष ठेवून असू, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय मिळवता आलं आणि काय मिळवलं आम्ही? तर मत्सर हा होत नाही, मत्सर हा केला जात नाही, तर मत्सर हा बुद्धिपूर्वक घडवला जातो. ती वाईटच आहे, तो वाईटच आहे, ते वाईटच आहेत, हे वाईटच आहेत, ते सगळे वाईटच आहेत. आणि मग चांगलं कोण आहे? मला तर सगळे वाईट दिसत आहेत, मग चांगलं कोण आहे? कारण मी माझ्या चाकावरती, आयुष्याच्या गोल चक्रावरती मातीचा जो ओला गोळा ठेवला आहे, त्या ओल्या गोळ्यामधून मूर्ती बनवत नाही आहे, तर मी मत्सर बनवतो आहे, मी मत्सर घडवतो आहे. याच्याकडे कृपया खूप पहा, असं तुकोबाराय महाराज सांगतात. आणि त्याच्या अर्थाचं विवेचनाचा प्रयत्न मीही प्रेमपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण हेच वर्म आहे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताचं सर्वेश्वराचं पूजन करण्याचं जे मोठं रहस्य जे काही आहे ना अध्यात्मातलं, ते रहस्य हेच आहे की मत्सर होत नाही, मत्सर घडवला जातो, आपल्याकडून घडतो. सगळ्यांना हे कसं काहीतरी दूषण, काही लोकांच्या डोळ्यामध्ये एवढी विचित्र सवय असते ना, कुठली चांगली गोष्ट बघितल्यानंतर हॅ छे हॅ, तोंड वाकडं हॅ छे, प्रत्येकात बोल काढतील, प्रत्येकात बोल लावतील, प्रत्येकात. कधी कोणाचं चांगलं म्हणतील तर ह्यांना कोणीतरी शपथ घातलेली आहे, हॅ गेला उच्च तंगड्या करून. तर हे काय? तर हे मत्सर घडवलं जातं. मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही, कारण ते योग्य पण नाही. तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे काय आहे? तर हे वर्म आहे की मत्सर घडू देऊ नका, भेदाभेद होऊ देऊ नका. तुम्ही जे करणार आहात ते हिताचं करा, सत्याचंच करा, आणि सर्वत्र विष्णू भरलेला आहे, हा वैष्णवांचा धर्म आहे, हे चुकू देऊ नका. म्हणजे वैष्णवांचा धर्म, भेदाभेद हा भ्रम आहे, तो तुम्हाला अमंगल करतो. तुम्ही भागवत जमणारे ऐकणारी माणसं आहात, तुम्ही हिताचे त्याच गोष्टी करा, सत्याचं आचरण करा, आणि कोणाचंही जीवाचा मत्सर करू नका. कारण मत्सर केला जात नाही, तर मत्सर घडवला जातो. हे सर्वेश्वराचं पूजनाचं वर्म म्हणजे रहस्य आहे. तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणामध्ये अजून एक मोठं रहस्य सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोगे पावे,
हे कळण्यासाठी मी तुम्हाला आधी एक उदाहरण सांगतो. ज्यांनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली ते चक्रधर स्वामी महाराज, लीला चक्रधर, त्यांचे लीलाधराचा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यात लीळाचरित्र नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. लीळाचरित्र, लीळा चरित्र, तो ग्रंथ लिहिला. त्या लीळाचरित्राचा पहिलाच अध्याय तो आम्हाला पाठ्यपुस्तकात शिकायला होता. मी जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेला तो शिकवायला धडा होता, एक छोटासा धडा होता. कोणे एके गावी हाती आला, कोणे एके हाती पाहिला, सोंड देखिली तो म्हणे हाती मुसळा ऐसा, पाऊ देखिले तो म्हणे हाती खांबा ऐसा, कानू देखिले तो म्हणे हाती सुपा ऐसा, पाठ देखिली तो म्हणे हाती भिंती ऐसा, पूछ देखिली तो म्हणे हाती खराटिया ऐसा. तेथे एक डोळसू आला, डोळसू बोले हे तो हत्तीचे एक अवयव होय. आता तो पूर्ण धडा आजही पाठ आहे. छोटासा धडा होता पण तीच गोष्ट. अरे तुमच्या दृष्टीला तुम्ही सगळे आंधळे आहात का रे? पाय बदलतात तुमचा हत्ती खांबासारखा आहे, सोंड धरतो तुमचा हत्ती मुसळासारखा आहे, कान धरतो त्याच्या हाताचा कान आला तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे, पाठ हिला हात लावतो तो म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे, शेपूट धरतो म्हणतो हत्ती खराट्यासारखा आहे. तुम्ही एकच गोष्ट पाहताय पण डोळच बघतो हा संपूर्ण म्हणजे हत्ती आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे एका देहाचे अवयव हे सगळे भगवान विष्णूंच्या देहाचे अवयव आहेत. जेवढे जीव जंतू दिसतात ना हे सगळे रोमरोमामध्ये जेवढी आपल्या अंगावर म्हणजे भगवंताच्या अंगावर जेवढी रोम आहेत ना तेवढी जंगले आहेत. भगवंताच्या भुवया आहेत तेवढे वेगवेगळे ठिकाण आहेत. भगवंताचे डोळे तेवढी महान अशी सरोवर आहेत. भगवंताचे केस आहेत ते सगळ्या तारकापुंज आहेत. भगवंताच्या मस्तकावरती मुकुट आहे ते अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. भगवंताचे कान आहे त्या दिशा आहेत. भगवंतांचा गळा आहे तो इथला सुंदर ओंकाराचा नाद आहे. भगवंताचे बाहू आहेत ते भगवंताचं विराट संपूर्ण धारण केलेलं शरीर आहे. भगवंताचं वक्षस्थळ आहे ते वक्षस्थळ जणू काही भगवंताने तुम्हाला राहायला दिलेली जागा आहे. भगवंताची नाभी ही पृथ्वीलोक आहे. भगवंताचं उपस्थ स्थान जननेंद्रिय आणि गुदस्थान या दोघांचे वर्णन केले. जननेंद्रिय हे प्रजापतीचं स्वरूप आहे आणि गुदस्थान त्यागाचं स्वरूप आहे. पावलं ही पातळाचं स्वरूप आहे. हेच वर्णन भागवताच्या 2य स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सूक्ष्म रूपाचं वर्णनामध्ये पण केलेलं आहे. तर हेच वर्णन समजून घेतलं पाहिजे की भगवंताचे म्हणजे देहाचे एक अवयव आहेत. किंवा आपण एक अभंग बघितला होता पूर्वी, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो तर केवळ पांडुरंग. जे या देहाच्या सगळ्या अवयवांच्या मध्ये एक पांडुरंग आत्मरूपात राहतो तसा हा भगवंत सगळ्यामध्ये आहे. आणि लक्षात घ्यावं की आकाशात प्रतितम तोयम यथागच्छति सागरः सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. पडणारा पावसाचा थेंब यथायोग्य काळी सागराला जाऊन मिळतो. त्याप्रमाणे तुम्ही कोणा नमस्कार केला तर तो केशवाला जाऊन मिळतो. हे कधीही विसरता कामा नये. कारण तो भगवंत कोण आहे? भागवताचा पाया काय आहे? तो त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्वर्णम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. सर्वत्र एकच भगवंत आहे. मग असं असल्या कारणामुळे हे सगळ्या देवात एवढे सगळे लोक जे आहेत ते देवाचेच सगळे देहाचे अवयव आहेत. हा एक देह म्हणजे भगवान परमात्मा आणि अवयव हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये फार सुंदर प्रसंग सांगतो आपल्याला. 8व्या स्कंदामध्ये हा प्रसंग येतो की वामन अवतारामध्ये भगवंताने त्रिपाद भूमी मागितली बळीराजाकडे आणि ज्या वेळेला पहिल्या पादामध्ये संपूर्ण लोकालोक व्याप्त केला, दुसऱ्या पादाने अंतर्कटाक्ष फोडून वरती गेले जे कोणाला माहिती नाही, आणि तिसरा पाय ठेवू कुठे त्याला बळीने राजांनी उत्तर दिले ना ते फार महत्त्वाचं आहे. बळी म्हटला एवढ्या सगळ्या व्याप्त याच्यामध्ये मी मलाच पाहिलेलं नाही आहे, म्हणजे अजून तुझ्यापासून मी वेगळा आहे, मला वेगळं का ठेवतो? मग पदम तृतीयम सृष्टीमध्ये ही निजम तर माने तुझ्यामध्ये समाविष्ट कर. जर तुम्हाला वेगळा मानत असशील तर तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेव, कारण मी वेगळा आहे. हीच गोष्ट तुकोबाराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात की तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुख दुःख जीव भोग पावे. आपण दुसऱ्याला सुख दिलं ते आपल्याकडे सुखरूपात परत येणार आहे. आपण दुसऱ्याला त्रास दिला, दुःख दिलं ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याकडेच परत येणार आहे. याच्यावरती खूप बोलता येईल, खूप उदाहरणं देता येईल, पण वेळेच्या मर्यादेनुसार याच्यावरती आपण चिंतन करा. आपण जसं दुसऱ्याशी वागतो ते सगळंच्या सगळं आपल्याकडे तसंच त्याच आयुष्यात परत येत असतं. नंतरच्या आयुष्यात काही कोणी बघितलेलं नाही. जे आहे ते आत्ताच तुम्ही जसं तो कशी वागाल, तुम्ही पती पत्नी, पुत्र पिता, भाऊ भाऊ, मित्र मित्र,
गोत्रज, समाज, देश ज्याच्याशी जसं वागाल तेच तुमच्याकडे परत येणार आहे. दुसरं काहीही परत येणार नाही. हे कधीही विसरू नका. आणि म्हणून सुख दुःख जीव भोग पावे. ते सुख दुःख होऊन ते जीवाचे भोग, कारण भोगावं लागतं, ते पाप असतं, ते पाप तुम्हाला फेडावं लागेल. असं तुकोबाराय महाराजांनी गुप्तरित्या सांगितलं. भोग पावे म्हणजे तुम्ही जर भेद केला तर त्या योगातून पाप घडतं, आणि ते पाप बाकी तुम्हाला जीव भोग पावे, या जीवाला ते पाप भोगावं लागेल. मग त्यासाठी सांगितलेल्या नरकांची यातना भागवतामध्ये वर्णन केले पंचमस्कंदात. त्या नरकामध्ये तुला जाणे हे नक्की सत्य आहे, ते भोग भोगावे लागतील. या सगळ्याच्यामध्ये आम्हाला फार प्रेमाने तुकोबाराय महाराज धर्म सांगतात, वैष्णव धर्म सांगतात की जर सगळ्यामध्ये भगवंताला पाहत असाल तर विष्णुमय जग हे लक्ष विसरून घेऊ नका, विसरू नका. हाच वैष्णवाचा धर्म आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाराने भेद करू नका, कारण भेदाभेद हे भ्रमाचं मूळ कारण आहे. आणि एकदा का भ्रम झाला की तुमचा पवित्र देह हा अमंगल होतो. तुम्ही नित्य भागवताचं स्मरण करत असाल तर लक्षात घ्या की त्या हिताची गोष्ट करा की ज्या हिताने तुमचं कल्याण होईल, आणि ती गोष्ट सत्य करा, म्हणजे सत्याला म्हणजे परमात्म्याला प्राप्त करा. कोणाचाही मत्सर घडू देऊ नका, कारण मत्सरा घडवला जातो, त्याला बाजूला करा. हेच वर्म आहे अध्यात्माचं, आणि हेच सर्वेश्वराचं पूजन आहे. तुकोबाराय म्हणतात की अखंड ब्रह्मांड ज्ञात अज्ञात सहित जे काही आहे ते सगळं भगवान विष्णूंनी रूपामध्ये भरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याला जे करतो ते आपल्याला, ज्याप्रमाणे डोंगरामध्ये आवाज दिल्यानंतर प्रतिध्वनी आपल्यालाच ऐकायला येतो, तसं आपण जे जे करू ते सगळं आपल्यालाच भोगावं लागतं. यात कोणताच संशय नाही. हेच भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे. हा अभंग पूर्णपणे भागवत धर्म सांगणारं, महत्त्व सांगणारा, आणि आम्हाला भक्तीचं आणि जगामध्ये भगवंताला प्राप्त कसं करावं त्याचं वर्म सांगणारा हा अभंग आहे. खूप मोठी सेवा आहे. फार थोडक्या साडीने प्रयत्न केला. जेवढी काही सेवा बोलता आली वेळेच्या अभावाने, वेळेमध्ये थोडे मी बोलण्याचा प्रयत्न केला. ही सगळी सेवा भगवत स्वरूप असलेल्या माझ्या सद्गुरूंना चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच सद्गुरू चरणार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरू केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरू श्री मुलसन महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. सर्वांना आणि सर्वांतर्यामी असलेल्या परमेश्वराला माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.